असतात तरी मस्त असं मस्त त्याचं फेस वगैरे साड्यांची चमक वगैरे एकदम जशीच्या तशी हो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त मस्त हेल्दी आणि हॅप्पी असाल. तर आज आहे संडे आणि संडेला तर तुम्हाला माहिती किती कामं असतात. वेकेशन असो किंवा स्कूल चालू असो, प्रत्येक वेळेस आपल्याला हे काम तर असतंच. आणि आज वेकेशनचा लास्ट डे आहे. त्यांचं लय प्रेस वगैरे करणं, स्कूलची उद्याची तयारी चालली आणि माझंही चाललंय की मग आता स्कूल स्टार्ट झाल्यावर नंतर आता पावसाळा पण लागणार आहे, म्हणून मग जितकं काय मला वॉश करून ठेवता येईल. आता मी गोधड्या म्हणजे जे काय ब्लँकेट्स वगैरे होते ते मी काल परवाच वॉश करून ठेवले होते, पण तरी अजून 2-3 बाकी आहेत. त्यानंतर साड्या बाकी आहेत माझ्या. पावसाळाही लागणार आहे आणि त्यासोबत आपले काही सणही खूप असतील, म्हणून ज्या काही साड्या माझ्या वॉश करायच्या त्याही मी वॉश करून ठेवते. त्याचबरोबर यांचेही काही थोडेफार ड्रायक्लीनसाठी देण्यासाठी जे कपडे आहेत ना, ते पण मी घरच्या घरीच ड्रायक्लीन करते. तुम्हाला तर माहितीच आहे, त्याचीही जराशी तयारी चालू आहे. आणि त्यानंतर बाकीचं जे काही घरातलं आहे ते तर आपलं रुटीन नेहमीच चालूच असतं. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओमध्ये थोडं जरी तुम्हाला चांगलं किंवा थोड्या जरी गोष्टी तुम्हाला वाटत असेल ना की रुपालीला ह्या गोष्टी सांगाव्यात की खूप छान झाल्या आहेत किंवा अजून काय मी करू शकते, तर हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा, जेणेकरून मी इम्प्रूव्हमेंट करेल किंवा मलाही ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या अजूनच इन्क्रीज करायला किंवा त्या गोष्टी अजूनच करायलाही मला आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला, व्हिडिओ थोडा जरी रिलेटेड वाटला तर लाईक करायला विसरू नका. तर हे असतात रिठे, तर तुम्हाला माहीत नसेल, अशा प्रकारचे रिठे असतात पोरासारखे. आणि इकडे मस्त असं पाणी उकळत ठेवलं आहे गरम होत. जितके कपडे असतील तितकेच रिठे घ्यायचे आणि मस्त असे फोडून घ्यायचे. ते आता हे सगळे असे मस्त असे फोडून घेतले. आता हे मी उकळत्या पाण्यात टाकणार. हे मस्त असं आहे ना, मस्त असं उकळून घेऊन मस्त त्याचा फेस होईल. तर ह्या 2 माझ्या साड्या आणि हे यांचं वेस्टकोट. आता वेस्टकोट मी पहिल्यांदाच वॉश करते, बघू आता त्यालाही कशी शाईन येते. त्याआधी हे मस्त असं पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे मी 5-10 मिनिटं. आणि त्यानंतर साडी मी नंतर बघा ते वेस्टकोटचं पूर्ण करून घेते. इथे यांचा आहे ना वेस्टकोट असं मस्त असं भिजत ठेवला, तर मी 10-15 मिनटं असंच ठेवत आणि त्यानंतर चांगलं स्वच्छ पाण्याने पुन्हा वॉश करायला आणि वाळत टाकून देते. साडी आहे ना ती नॉर्मल वॉटर म्हणजे जे आपलं साधं पाणी असतं त्यात भिजवून ठेवलं मी चांगलं. चला, आता 15 मिनटं झाले की ह्या साड्या माझ्या चांगल्या दिसत आहेत. आणि फेस पण हे बघा असा फेस करून घ्यायचा. थंड पाण्यात मी ते जे आपण रिठ्याचं पाणी केलं होतं ते ओतलं. आता माझा वेस्टकोट झाला आहे आणि त्याच पाण्यामध्ये मी अजून एक आणखी पाणी टाकून आणि तेही जे आपण जे मिश्रण बनवलं होतं तेही टाकलं. आता यामध्ये ही साडी आपल्याला वॉश करायची. ही जी येल्लो कलरची साडी आहे हिच्या मेऱ्या थोड्याशा खराब झाल्या, म्हणून मी ती जरा नंतर करेन. आता हेही मी 15 ते 20 मिनिटाचं डीप करून ठेवलं. त्यानंतर मग मी ही साडी वॉश करेन.
हमें हमारी सोसाइटी में कलर करना है। अरे नहीं भाई नहीं, तो तुम लोग कॉन्ट्रैक्ट देते हो फिर कैंसिल कर दो, तुम लोग के साथ काम नहीं करना है। झाडा मस्त वाढलाय का त्याला मस्त फोल्ड करून ठेवते आधी आणि संध्याकाळी झोपताना त्याला मस्त असं प्रेस करून आणि व्यवस्थित कबर्डमध्ये ठेवून देते. बघू शकता साड्यांची चमक वगैरे एकदम जशीच्या तशीच आहे बघा. मी तर म्हणते अजून जास्त चमकतात साड्या, अगदी छान अशी. छान ट्रिक आहे, यूजफुल वाटली किंवा छान वाटली असेल तर लाईक करा आणि हो ट्राय नक्की करा. आता मुलांना यांनी गार्डनमध्ये नेलं होतं आणि घरात तर तुम्हाला माहिती आहे मुलांना दुसरं काही खेळायला नसतं, पण गार्डनमध्ये गेल्यावर हे असे पराक्रम करून येतात. पूर्ण वेळ तो मातीत खेळत होता आणि हेही काय बोलले नाही, खेळतोय ना तर खेळून दिलं त्याला मातीमध्ये आणि अक्षरशः घरी इतका खराब होऊन आलेला होता. ठीक आहे, लहान मुलांचं बालपण जपलं पाहिजे म्हणून यांनीही काही बोललं नाही. पाणी मत आला, पाणी मतला, पाणी मत. गार्डन मध्ये जाऊन आला आणि असे हा हे बघा पूर्ण मातीत खेळले आणि यायचं नव्हतं घरी. जाऊ मी जाऊ का? इकडे बघ बाय कर. आंघोळ झालं, मला आवाज दे. हा आता गेला मी बागेत बसून दिले उभं बोलतो तोपर्यंत ह्या आहेत साड्या. आता तुम्हाला एक सांगू नाही म्हणजे एक गोष्ट सांगायची झाली ना तर याचा फ्रेग्रन्स पण इतका छान आहे, म्हणजे बिलकुल पण खराब फ्रेग्रन्स येते कारण आपण याच्यामध्ये कम्फर्ट टाकलं आहे म्हणून त्याचाच इतका इफेक्ट असतो. अगदी मी तर म्हणजे अर्धच जातो मी कम्फर्ट टाकलं पण इतका छान वासेल तुला. गोळा कुठे? घंटी आवाज आली ना, घंटी आली म्हणून गोळा नाही रे. चल बघू टाइम टेबल कुठे. किती जड आता गंबा तयार करत किती हलका आहे, पडून जाईल बिडून जाईल. तू पडेल, मी मोठी आहे, तू पडेल म्हणजे. ठेव बॅग मध्ये भरून. चल हे लागणार आहे का? हे बुक लागणार आहे, ठेवून दे ना मध्ये, मध्ये ठेवून देतो आता. हे याला आहे ना, याला स्टॅप करून घे ना, घे ना मग. कुठे स्टॅप काय माहिती. सो मैंने बैग भर दी. हो तो सो मैंने बैग भर चुकी. आएंगे तो इधर ही रह गया. ये देखो मेरी कंपास. तुला एक दाखवू का? ते माझ्याकडे. मैं तो गेम खेलूंगा, मैं तो गेम खेलूंगा. चला आता मी स्वयंपाकाला लागले. इथे मी बनवते पनीर. मस्त असं ग्रेव्हीवालं पनीर बनवलं आहे, जे माझ्या घरात सगळ्यात जास्त हेच खाल्लं जातं. शाही पनीर. आम्ही याला शाही पनीर म्हणजे शाही पनीर बनवते आणि हेच जास्त खाल्लं जातं. काय 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 देऊ?
म्हणजे थांब सोड. ए काय म्हणतोय विरांश हा? विरांश विरांश दे ना त्याला. खेळा. काम करता करता 10 वेळा मुलांकडे बघावं लागतं. तर मी हे सांगत होते की मी आता आहे ना, म्हणजे आमच्याकडे जास्त मोस्टली हीच पनीर म्हणजे हीच भाजी जास्त खाल्ली जाते. शाही पनीर मसाला बनवते मी नेहमी. त्यात ग्रेव्हीवाला खूप जास्त ग्रेव्ही लागते. आणि इथे मस्त असं पोळ्यांची तयारी करते. आता हे सगळ्याचं पीठ उरलं होतं. शक्यतो माझं असं कधीच उरत नाही. नाज उरलं होतं करून उगाच ठेवावं लागतं म्हणून मग असं बाजूला ठेवलं. नंतर हे अथांगसाठी मस्त असं वरण बनवलं आहे. अथांग पण खातो पनीर, पण मग ग्रेव्हीवाला नाही खात, जरा स्पायसी असतं. त्याच्यासाठी हे मस्त इथे असं त्याच्यासाठी हे केलं. आता हे मी फ्राय करेन. पोळ्या झाल्या का लगेच तिथंच मी त्याच तव्यावर मस्त असं फ्राय करेल. म्हणजे तो वरण पोळीसोबत तेही खाऊ शकेल असा. तर मस्त अशी इथे भाजी होते. म्हणजे भाजीची रेसिपी मी देणार होते, पण ऑलरेडी मी तुम्हाला रेसिपी दिली. म्हटलं नेहमीच काय रेसिपी द्यायची, पण तरीसुद्धा तुम्हाला ह्या भाजीची जर रेसिपी लागत असेल, तरी तुम्हाला पनीर टिक्क्याची जर रेसिपी लागत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी रेसिपी ही नेक्स्ट टाईम जेव्हा मी बनवेल तेव्हा मी तुमच्यासोबत याची रेसिपी ही शेअर करेन. तर हे जे झाड आहे ना, मला जरासं सुकल्यासारखं वाटतं. इथं काय होऊन जातं ना, हीट पण लागते वरती, म्हणून पण असं होत असेल. झाडांना जितकं जास्त जीव लावून आपण तितके ते छान होतात. चला, तर मुलांच्या मस्तीसोबत आजच्या ब्लॉगचाही एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मलाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला बेस्ट पार्ट कोणता वाटला हेही तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जरी रिलेटेड वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.